रेडी फॉर दर्शन. आम्ही तिरुपतीला पोहोचलो अराउंड 7:20 इन द मॉर्निंग आणि मग फ्रॉम रेणीगुंटा स्टेशन टू तिरुपती आम्ही आलो बाय ऑटो अँड इट टुक अराउंड 20 to 25 मिनिट्स. आणि मग आल्यावर आम्ही पटपट फ्रेश झालो बिकॉज आता आम्ही खाली आहोत. सो आम्हाला आता वर जायचं आहे तिरुमला हिल्सच्या इथे आणि मग तिथे विल हॅव टू वेट फॉर मे बी 2 to 3 hours आणि मग आमचं दर्शन होणार अँड देन विल कम डाऊन अगेन. आणि मग इथे खाली पण 1-2 टेम्पल्स आहेत ते आम्ही तिथे जाऊन येऊ. आता विल हॅव ब्रेकफास्ट अँड देन विल गो अप बाय जीप और बाय बस. I am planning to make a proper travel guide video also. I don't know if I'll be able to put it in this vlog only or I'll have to make a different video for that. But I'll give you all the details ki from Mumbai to Tirupati kasa travel करायचं आहे. Then from Tirupati the station to the मंदिर कसं booking करायचं आहे, कुठे राहायचं आहे and all. I'll give you all that details. Now I'm going because we are already late. आम्ही आता ब्रेकफास्टसाठी आलोय आणि इथे एवढी जास्त हीट आहे, खूपच गरम होत आहे ऑलरेडी. इट्स आय गेस 12 o'clock नाव आणि खूप लेट ब्रेकफास्ट ब्रंच करतोय आम्ही. आफ्टर वी आर डन विल गो ऊपर फॉर दर्शन आणि तिथे पण खूप वेळ थांबायचं आहे. टुडे इज गोइंग टू बी हेक्टिक बट आम्हाला आजच दर्शन करायचं आहे काय करून. वी हॅव कम हिअर फॉर ब्रेकफास्ट. सो वी हॅड अ ब्रेकफास्ट आणि आम्ही मेदूवडा खाल्ला, खूप टेस्टी होता. आता आम्ही जातोय बस स्टँडच्या इथे आणि तिथून आम्ही बाय बस जाणार आहोत वरती तिरुमला हिल्सच्या इकडे. आमचं अजून तिकीट्सचं ॲक्च्युली बुकिंग झालं नाही आहे बिकॉज ऑनलाईन जे स्लॉट्स निघतात ते सगळे फुल झाले होते. तर मग आता वी आर थिंकिंग ऑफ वेटिंग इन द लाईन आणि तोपर्यंत आम्ही आता वर जाऊन तिथे जे महाप्रसाद असतो लंच टाइमला ते करणार आहोत आणि वरती पण काही स्पॉट्स आहेत एक्सप्लोर करायला, सो ते करणार आहोत. सो तुम्हाला तिरुपती बस स्टँडवरून बस घ्यावे लागते फॉर तिरुमला अँड देन ते ब्रिंग यू टू दिस तिकीट काउंटर. इथे तुम्हाला वरती जाईपर्यंत जे बसचं तिकीट घ्यावं लागतं ते इथे ह्या काउंटरवर घ्यावं लागतं. अँड फॉर AC बस इट्स 110 rupees पर पर्सन अँड फॉर नॉन AC बस इट्स 90 rupees पर पर्सन. पण ही बस तुम्हाला वरपर्यंत नेऊन सोडते अँड काही लोक स्टेअर्सने पण जातात बट आता हीट खूप आहे तर आम्ही बसनेच जातोय. वी आर ॲट द चेक पॉईंट नाव. इथे बस थांबते. बस ॲक्च्युली 1-2 ठिकाणी थांबते, एकदा तिकीट्स काढायला आणि एकदा इथे चेक पॉईंटला. इथे तुमचे बॅग्स वगैरे चेक करणार. इथे ग्लास बॉटल्स मिळतात विकत. 50 रुपीजला एक बॉटल असते बट यू कॅन कीप दिस बॉटल विथ यू. तर मग वेन यू आर कमिंग ऊपर डोंट कॅरी प्लास्टिक बॉटल्स. इथेच तुम्हाला ह्या ग्लास बॉटल्स घ्याव्या लागणार. सो आम्हाला बसने जिथे ड्रॉप केलं तिथून आम्ही आता पुढे चालत आलोय आणि आम्ही आता ती जिथून स्टेप्सने येतात लोक वर चढत ते बघायला चाललोय. इथे प्रत्येक स्टेपवर त्यांनी तो नंबर एनग्रेव्ह केलाय. लाईक देर आर 3550 स्टेप्स आय गेस. तर प्रत्येक स्टेपवर तो नंबर एनग्रेव्ड आहे. सो हे लोक असे जे चढून येतात त्यांनी काही मन्नत ठेवली असेल आणि ती पूर्ण झाली असेल तर ते प्रत्येक पायरीला कुंकू लावत येतात. म्हणून इथे सगळं रेड ऑरेंज असं दिसतं. तो ही आहे लास्ट स्टेप. इथे तो नंबर दिसत नाही आहे बिकॉज सगळ्यांनी कुंकू वगैरे लावलं आहे. So there are these RO purified drinking water counters and you can refill your glass water bottle whenever you want. आणि असे खूप सारे आहेत काउंटर्स. तुम्हाला जेव्हा पण तुमची बॉटल रिफिल करून घ्यायची असेल तेव्हा तुम्ही करू शकता. आणि हे जे आहे इथे जे लोक खालून चालत येतात ते त्यांचं लगेज खाली कलेक्ट करून देतात आणि ट्रक्स हे ते लगेच वर आणलं जातं आणि इथून ते लोक कलेक्ट करतात त्यांचं लगेज. Now we are standing outside the CRO, that is the Chief Registrar Office. जर तुम्ही अकोमोडेशन ऑनलाईन बुक केलं असेल
तर मग तुम्हाला इथे येऊन ते व्हॅलिडेट करून घ्यावं लागतं. आणि जर तुम्ही इथे येऊन ऑन द स्पॉट तुम्हाला अकोमोडेशन लाईक इथे वर जे कॉटेजेस आहेत ते बुक करायचे असतील तर मग तुम्हाला इथे येऊन थोडा वेळ थांबायला लागतं. अँड लाईन असते फॉर लाईक 2-3 आवर्स. अँड देन तुम्हाला इथलं ते जे काही कॉटेज आहे ते अलॉट करतात. सो हे सगळे लोक जे इथे बसले आहेत दे हॅव रजिस्टर्ड देअर नेम ॲट दी काउंटर. अँड आता जर त्यांना कॉटेज मिळालं तर त्यांना एक SMS येणार अँड देन दे विल गेट द कीज फ्रॉम द ऑफिस. बीटिंग द हीट. खूपच जास्त 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 ऊन आहे, खूप जास्त. गजरा घेतलीये मी लावायला. व्हाईट वाला आय गेस. सर व्हाईट. आम्ही आता इथे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आलो आहे. इथे पण खूप सारे शॉप्स आहेत. सो आम्ही आता जे लेपाक्षी म्हणून शॉप होतं तिथे गेलो होतो. तिथे एवढे सारे सुंदर मूर्ती होत्या, पंचधातूच्या होत्या, वुडन होत्या आणि त्यांची कॉस्ट वॉज इन थाउजंड्स अँड लॅक्स. बट एवढ्या सुंदर मूर्त्या होत्या आणि अजून खूप काही गोष्टी होत्या. ज्वेलरी होती, पूजेच्या वस्तू होत्या, खूप काही होतं. खूप सुंदर होतं. असं तुम्हाला जर इकडे येऊन असं काही सुव्हेनियर्स घ्यायचे असतील तर खूप शॉप्स आहेत इथे घ्यायला. हे आहे मेन टेम्पल आणि इकडे जे सगळे लोक बसले दे आर वेटिंग फॉर देअर स्लॉट. Now we are going to this Matrushri Vengamamba Annaprasad complex for having Mahaprasad. कॉम्प्लेक्समध्ये जायच्या आधी यू कॅन कीप युअर सँडल्स इथे लॉकर्समध्ये अँड यू कॅन कीप युअर बॅग्स ऑल्सो बट ॲट युअर ओन रिस्क. ही जी पेंटिंग आहे ही पूर्ण तिरुमला हिल्सची पेंटिंग आहे अँड दिस इज हँड पेंटेड. लाईक सिरियसली दिस इज क्रेझी. Just look at the crowd for Mahaprasad. This is the setup. This is how our lunch looks. So after you are done eating, you have to fold. If you like the food, you have to fold this leaf this way. This is a kind of non-verbal communication that you have liked the food. If you don't like the food, you fold it the other way around. We just finished eating our lunch and it was so wholesome. Sambar rice, rasam rice. They also served tak and ते राईस सोबत खायचं होतं. एव्हरीथिंग वॉज सो टेस्टी. मला थोडं तिखट लागलं. मला ताकामध्ये मिरची आली होती आणि बट इट वॉज सो टेस्टी. आता आम्ही टोकनच्या लाईनमध्ये उभे राहणार आहोत अँड देन लेट्स सी किती वेळ लागतो टोकन मिळायला. बट नाव दॅट माय पेट इज फुल आय कॅन स्टँड फॉर अ लॉंगर टाईम. नाव वी आर गोईंग टुवर्ड्स द म्युझियम अँड इथे वरती इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोअर द स्पॉट्स सो यू हॅव टॅक्सी ऑल्सो अँड यू हॅव जीप्स ऑल्सो. आम्ही आता जातो आहे टोकन काउंटरच्या इथे अँड नाव विल हॅव टू कीप ऑल आर थिंग्स, फोन जे काही कॅरी केलं आहे, बॅग्स वगैरे सगळं बाहेर ठेवायला लागतं. आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे. अँड टोकन मिळाल्यावर जोपर्यंत आमचा स्लॉट येत नाही तोपर्यंत विल हॅव टू वेट. तर मग तो वेटिंग टाईम किती असेल इवन वी डोंट नो. सो लेट्स सी. आतमध्ये फोन तर अलाउड नाही आहे सो won't be possible for me to show you guys कसं आहे and all. But after I come back, I'll give you all the details.
We are at this restaurant called Lakshmi Narayan Bhavan Pure Veg Restaurant for dinner. So आम्हाला आज दर्शन नाही मिळालं. आम्हाला उद्याचं टोकन मिळालंय 4 o'clockचं 4 in the evening. सो विल बी गोईंग देअर टुमॉरो अगेन. आणि आता आम्ही जस्ट अजून दुसरे तिथे टेम्पल्स आहेत. राधाकृष्ण टेम्पल आहे, हयग्रीवा टेम्पल आहे, असे खूप सारे टेम्पल्स आहेत. अजून शॉपिंग एरिया आहे, खूप काय काय आहे. सो आम्ही आज ते सगळं एक्सप्लोअर केलं. अँड उद्या आम्ही मेन मंदिरात जाणार आहोत दर्शन करायला. अँड येताना पण खाली आम्ही बसने चाललो. इथे बस सर्व्हिसेस खूप चांगले आहेत, AC नॉन AC दोन्ही पण आहेत. आणि प्राइजेस आर ऑल्सो डिसेंट. आणि ते तुम्हाला इथून लाईक खालून तिरुपती टाउनमधून तिरुमला हिल्स वरपर्यंत एक मेन गेटच्या बाहेरच सोडतात. सो तुम्हाला जास्त चालावं नाही लागणार आहे. अँड वर जाऊन पण टोकनचं ते आय टेल यू ऑल नंतर एकदम नीट, बिकॉज त्याचे 2 ते 3 वेज आहेत यु नो बुक युअर तिकीट्स. सो आय टेल यू ऑल दॅट इन डिटेल आफ्टरवर्ड्स. आता वी आर हिअर टू हॅव आवर डिनर अँड देन विल गो बॅक टू अवर हॉटेल अँड विल स्लीप. वी हॅड डिनर ॲट दिस रेस्टॉरंट. मला इथे कान्हाजींसाठी मस्त ड्रेसेस मिळालेत. सो मी ह्यातून घेते आहे थोडेसे. हे टेम्पल आता बंद झालं आहे. सो आम्ही आता इथे नाही गेलो. उद्या जायचा विचार करतो आहे. इथे खूप मोठं आहे आतून. अँड गोपुरम पण खूप छान दिसतं आहे. सो विल विजिट दिस टुमॉरो. दिस इज वेअर वी आर स्टेईंग. हॉटेल भीमाज म्हणून आहे. त्यांचे 2 आहेत. हे जे इथे दिसतं आहे मोठं ते पण त्यांचंच आहे अँड हे पण त्यांचंच आहे. रूम्स आर डिसेंट. आय विल शो यू द रूम ॲज वेल. आम्ही डिनर करून आलो, फ्रेश झालो अँड आता झोपतोय बिकॉज फुल डे खूपच थकलो आहे. अँड उद्या सकाळीच उठायचं आहे. तर विल स्लीप नाव अँड विल गेट अप ॲट 6 or so अँड देन विल गेट रेडी. मी उद्याचा डे पण ब्लॉग करेन अँड आय विल सी यू गाईज टुमॉरो. गुड नाईट. गुड मॉर्निंग. वेलकम टू द नेक्स्ट डे. तर कालचे व्हिडिओज तुम्हाला थोडेसे कन्फ्युजिंग वाटले असणार बिकॉज आम्ही टोकनसाठी इकडे तिकडे धावत होतो. आम्हाला कालच करायचं होतं दर्शन, बट कालचं टोकन नाही मिळालं. आम्हाला आजचं टोकन मिळालं आहे 4 o'clockचं. तर मग आजचा डे इज फुल्ली प्लॅन्ड. आत्ता आम्ही जाणार आहोत कलाहस्ती टेम्पल, जे तिरुपतीपासून 50 किलोमीटर्सवर आहे आय गेस. आणि असं म्हणतात की ते टेम्पल इज इक्विव्हॅलंट टू अ ज्योतिर्लिंग. तर मग इट इज अ मस्ट विजिट वेन यू आर इन तिरुपती. तर मग आम्ही आता तिथे जातो आहे अँड देन विल कम बॅक टू तिरुपती अँड विल गो टू तिरुमला हिल्स बाय बस. आणि मग 4 वाजता फायनली दर्शन होणार. आणि मग आम्ही परत वरतीच जे काही बाकीचे आहेत टेम्पल्स तिथे जाऊ अँड डिनर करूनच मग खाली उतरू अँड आर तिरुपती ट्रिप विल बी डन. आम्ही आलो आहे गोविंदराज स्वामी टेम्पलमध्ये. आम्ही रात्री आलो होतो बट इट वॉज क्लोज्ड. सो वी आर गोइंग हिअर नाव. Now we are going to Kalahasti by a bus. आम्ही आता चाललो आहे कालाहस्ती.
तिकडे पण शिवजींचा एक टेम्पल आहे अँड आम्ही आता गेलो होतो गोविंदराज स्वामी टेम्पलमध्ये. खूप छान आहे मंदिर आतून. तिथे पण फोन तर आतमध्ये अजिबात अलाउड नाही आहे, तर मग मी काही शूट नाही करू शकले, बट मी काही गोष्टी शूट केल्या. अँड आतमध्ये विष्णूंचं शेषनागावर झोपलेलं जे रूप असतं त्याचं पण एक, त्यासाठी पण एक मंदिर आहे आणि खूप छान आहे. खूप असं शांत वाटतं मनाला आणि त्याने खूप मस्त आहे. मला खूप बरं वाटलं ऍक्च्युली तिथे जाऊन. अँड आता we are trying ki we don't book any cab and use public transport as much as possible because इथे बसेस पण आहेत, जीप्स पण आहेत आणि ऑटो पण आहेत. तर मग options are good, so you can avoid going through a cab and you can go by bus or any other transport option. आम्ही कालाहस्ती टेम्पलमध्ये गेलो होतो, तिथे आम्हाला हे मिळालं आहे. दिस इज इमली राईस, टॅमरिंड राईस. तर आम्ही हे आता आमचं लंच म्हणून खातो आहे. दिस इज व्हेरी टेस्टी. सो आम्ही कालाहस्तीवरून आलो दर्शन घेऊन आणि डिरेक्टली तिरुपती बस स्टेशनलाच उतरलो बसने आणि तिथूनच आता तिरुमलासाठी बस केली आहे. आता आम्ही वर जातो बिकॉज आमचं 4 वाजेचं आहे टोकन आणि मग आम्हाला त्या लाईनमध्ये उभं राहावं लागेल अँड फायनली दर्शन होऊन जाईल. आम्ही लंच पण तिथे कालाहस्तीमध्येच केलं. तिथे अशा पॅकेट्समध्ये इमली राईस देतात ते लोक आणि ते फुल पॅकेट भरून असतं राईस. तर मग आम्ही तेच खाल्लं बसमध्ये, कारण आमच्याकडे जास्त टाईम नव्हता. आणि तिथलं ते मंदिर एवढं सुंदर होतं आणि तिथे आतमध्ये अजून होते. बाप्पाचं होतं छोटंसं मंदिर, मग पार्वती देवींचं होतं आणि मस्त सजवलेलं वगैरे होतं. एकदम शांतता होती आणि इकडचे मंदिरं एवढे क्लीन आहेत. नाव आय अंडरस्टँड वाय पीपल से दॅट वी शुड विजिट साऊथ इंडिया, कारण इकडे एवढी क्लेनलीनेस मेंटेन केली जाते सगळ्या मंदिरांमध्ये अँड सगळे लोक रूल्स पण फॉलो करतात. सो एकदम आमचं पण असं पटापट दर्शन झालं आणि आम्ही प्रसाद वगैरे घेऊन निघालो. तर आता वर जाऊन थोडा वेळ थांबावं लागेल अँड देन दर्शन होऊन जाईल फायनली. आम्ही आता बसमध्ये आहोत अँड जस्ट लुक ॲट द व्ह्यू. वी हॅव रीच्ड ऊपर आणि आमच्याकडे अजून खूप टाईम आहे. सो आम्ही इकडे वरचे काही आहेत स्पॉट्स ते आता एक्सप्लोअर करतोय. इथे वरती आल्यावर ना खूप सारे असे कॅबवाले, जीपवाले असतात जे येतात तुमच्याकडे आणि ते शो यू दिस की ते तुम्हाला ह्या प्लेसेसवर घेऊन जातील. तर मग तुम्ही त्यातलं कोणतं तरी एक चूज करू शकता आणि मग त्यांच्यासोबत जाऊ शकता. अँड आम्ही पण आता एक कॅब केली आहे. सो आणि ह्या कॅबमध्ये फक्त आम्हीच आहोत आणि ते आम्हाला 7 स्पॉट्सवर घेऊन जाणार आहेत. आता इथे कॅमेरा अलाउड आहे, सो आय विल शो यू ऑल दीज 7 स्पॉट्स.
आम्ही आता आलो आहे खाली सगळे स्पॉट्स बघून अँड आता जातो आहे मेन दर्शनासाठी. नाव इट विल टेक आय डोंट नो हाऊ मेनी आवर्स अँड फोन इज नॉट अलाउड. सो आय विल सी यू गाईज आफ्टर माय दर्शन इज डन. ओके, सो आमचं दर्शन एकदम नीट झालं. पूर्ण प्रोसेस अराउंड 3-4 आवर्समध्ये कंप्लीट झाली आमची. सो आम्ही 6 वाजता आत गेलो होतो आणि तिथे त्यांनी कंपार्टमेंट्स बनवले आहेत टाईम स्लॉट वाईज, जिथे जे कोणी येतात दर्शनासाठी ते तिथे वेट करतात. सो आम्ही तिथे होतो फॉर अराउंड 1 आवर आणि मग तिथून मंदिरापर्यंत जायला खूप मोठी लाईन असते. सो तिथे अराउंड 2 आवर्स जातात पूर्ण ते मंदिरापर्यंत दर्शन व्हायला. सो आमचं 3-4 तासात पूर्ण झालं होतं ते आणि मग आम्ही 10 वाजता बाहेर निघालो मंदिराच्या आणि मग दर्शन झाल्यावर लगेच तिथेच प्रसादालयामध्ये जेवलो अँड मग 12-12:30पर्यंत हॉटेलवर पोहोचलो. तर आमचं जर तिकीट ऑनलाईन बुक झालं असतं थ्रू द वेबसाईट तर आम्हाला एवढा वेळ नसता लागला. आम्ही तिथे जाऊन आम्हाला टोकन मिळालं, सो आम्हाला थोडं वेट करावं लागलं. नाव बिफोर टॉकिंग अबाउट बुकिंग्स आय विल टेल यू हाऊ टू ट्रॅव्हल फ्रॉम मुंबई टू तिरुपती. सो देर आर 3 वेज. एक तर तुम्ही जाऊ शकता बाय फ्लाईट अँड सेकंड यू कॅन गो बाय ट्रेन, थर्ड यू कॅन गो बाय रोड. तर मग फ्लाईट्स आहेत बट त्या मुंबईवरून डिरेक्टली नाही आहेत. यू विल हॅव टू गो टू हैदराबाद ऑर चेन्नई ऑर बँगलोर आणि तिथून तुम्हाला तिरुपतीची फ्लाईट मिळेल. सो दॅट इज वन ऑफ दी ऑप्शन्स. इफ यू वॉन्ट टू सेव्ह टाईम अँड रीच देअर फास्टर देन यू कॅन ऑप्ट फॉर एअरवेज. देन सेकंड इज बाय ट्रेन. आम्ही ट्रेनने गेलो होतो. सो इट इज़ अन अफोर्डेबल ऑप्शन. इट टेक्स थोडा टाईम बट ठीक आहे, एवढं काही नाही वाटत ट्रेन जर्नीला. यू कॅन बुक अन ओव्हरनाईट जर्नी सो दॅट तुम्ही थोडा ट्रेनमध्ये झोपू शकता. आणि IRCTCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तुम्ही बुक करू शकता तिकीट्स फ्रॉम मुंबई टू रेणुगुंटा. रेणुगुंटा जंक्शन इज द नियरेस्ट जंक्शन फ्रॉम तिरुपती. सो आम्ही बुक केले होते फ्रॉम ठाणे टू रेणुगुंटा आणि आम्ही स्टेशनला जाऊन ऑफलाईन बुकिंग केली होती. सो त्यांच्याकडून पेपर तिकीट्स घेतले होते आम्ही. यू कॅन बुक थ्रू IRCTC, मेक माय ट्रिप ऑर यू कॅन ऑल्सो बुक ऑफलाईन. आणि आमचं तिकीट कॉस्टेड अस 1500 पर पर्सन फॉर सिंगल जर्नी अँड रिटर्न जर्नी अगेन 1500. सो 3000मध्ये आमचे ट्रेन तिकीट्स झाले होते बुक. अँड इफ यू आर गोईंग बाय रोड तर मग थोडा जास्त टाईम लागेल पोहोचायला. तर मग आय थिंक फ्लाईट ऑर ट्रेन इज अ बेटर ऑप्शन. आणि मी IRCTCची ऑफिशियल वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि कोणकोणत्या ट्रेन्स जातात फ्रॉम मुंबई टू रेणुगुंटा ते पण मेन्शन करेन. सो यू कॅन चेक दॅट. Now talking about ticket booking. So there are again 2 ways. You can book your tickets online or you can book your tickets offline. तर मग ऑनलाईन बुकिंगसाठी यू विल हॅव टू विजिट TTD वेबसाईट, दॅट इज तिरुमला तिरुपती देवस्थानम्सची ऑफिशियल वेबसाईट. आय लीव द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. सो ती वेबसाईट ओपन केल्यावर हा पेज दिसतो आणि ह्यामध्ये एक ऑप्शन आहे स्पेशल एंट्री दर्शन. सो तुम्हाला त्यावर क्लिक करून यू विल हॅव टू रजिस्टर विथ युअर मोबाईल नंबर, एंटर द OTP अँड देन तुम्हाला मंथ वाईज स्लॉट्स दिसतील की कोणते स्लॉट्स अवेलेबल आहेत आणि कोणते बुक झाले आहेत. सो तुम्हाला तसं ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ द स्लॉट्स तुमचं तिकीट बुक करावं लागेल. अँड कीप दिस इन माइंड की हे जे स्लॉट्स आहेत ते ह्या मंथसाठी नाही आहेत, हे 3 months नंतरचे स्लॉट्स आहेत. लाईक आता मे मंथ चालू आहे तर मग तुम्हाला आत्ताचा स्लॉट मिळतो आहे असं नाही आहे, तुम्हाला ऑगस्टचा स्लॉट मिळतो आहे. सो TTD नेहमी 3 months आधी स्लॉट्स रिलीज करतात. सो विल हॅव टू प्लॅन युअर ट्रिप अकॉर्डिंगली. आम्हाला हेच ॲक्च्युली बुकिंग नाही मिळालं, सो आम्ही तिकडे जाऊन बुक केले. तर मग दिस इज वन ऑफ दी ऑप्शन्स. आणि ह्या तिकीटची कॉस्ट आहे 300 रुपीज पर पर्सन. वन्स यू बुक द तिकीट्स ऑनलाईन यू विल हॅव टू गेट इट व्हॅलिडेटेड देअर तिकडे पोहोचल्यावर. आणि फॉर दॅट यू विल नीड युअर आधार कार्ड. सो डोंट फॉरगेट टू कॅरी युअर आधार कार्ड. अँड नाव टॉकिंग अबाउट ऑफलाईन बुकिंग. सो तिथे 2-3 स्पॉट्स आहेत. एक आहे भूदेवी कॉम्प्लेक्स, दुसरा आहे श्रीनिवासम आणि तिसरा आहे विष्णू निवासम. या 3 ठिकाणी पहाटे 4-5 वाजता ते लोक तिकीट्स
सेल करत असतात आणि हे तिकीट्स आर इन लार्ज नंबर, म्हणजे खूप लोक असतात तिथे तिकीट्स घ्यायला आणि खूप मोठ्या लाईन्स असतात कारण हे फ्री तिकीट्स असतात. सो जर ते सकाळी तो एक स्लॉट रिलीज करतात तर त्यामध्ये मे बी 1,00,000 तिकीट्स असतील आणि ते सगळे खूप पटापट सेल होतात कारण लोक वेट करत असतात त्या तिकीटसाठी लाईनमध्ये. तर मग जर तुम्हाला तिथे तिकीट हवं असेल तर मग यू विल हॅव टू रीच देअर ऑन टाईम आणि तुम्हाला लाईनमध्ये लागावं लागेल, नाहीतर यू विल मिस द चान्स अँड देन वर जाऊन तिकीट मिळणं इज थोडं डिफिकल्ट. तिथे खूप वेळ थांबावं लागतं लाईनमध्ये. सो जर तुम्हाला ऑफलाईन बुकिंग करायचं आहे तर हे 3 स्पॉट्स आहेत जिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन बुक करू शकता. जस्ट मेक शुअर यू रीच देअर इन टाईम. सो तुम्हाला तिथे तिकीट्स मिळून जातील आणि ॲज पर द टाईम स्लॉट यू विल हॅव टू गो टू द टेम्पल. तर मग हे आहेत वेज टू बुक युअर तिकीट्स. ट्राय करा की तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल बिकॉज तिकडे गेल्यावर मग प्रोसेस इझी होऊन जाते. तिथे गेल्यावर बुक करायचं असेल तर थोडं हेक्टिक होऊन जातं, बट एकदा की तिकीट मिळालं देन इट्स ऑल सॉर्टेड. मग तुमचं दर्शन एकदम नीट होऊन जाणार. सो या, दॅट्स ऑल for this. I hope this helps you in planning your Tirupati trip. Hi, and just like that, this trip has come to an end. This was my very first trip without my family. So, it was a bit confusing and थोडा वेळ लागत होता गोष्टी डिसाईड करायला. बट खूप छान झालं सगळं. तिरुपतीमध्ये दर्शन नीट झालं. देन ट्रॅव्हलिंगचा पण काहीच इश्यू नाही झाला. सो I think good that we did this trip. I've tried my best to vlog everything, but काही ठिकाणी फोन अलाउड नव्हता तर मग I couldn't vlog. And जे काही डिटेल्स आहेत ते तर मी ऑलरेडी सांगितलेत. And if you need more details about Tirupati, you can visit their official website. That's it for this video. I hope you guys liked it. Don't forget to like, share and subscribe to my channel, and I'll see you in my next video. Bye.